सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायातला हा 14वा श्लोक आहे. 9वा अध्याय महत्वाचा, ज्ञानेश्वरीच्या गीतेच्या मध्याला आलेला अध्याय. सगळा विचार त्यात आलेला आहे. त्याच्यातले बरेचसे श्लोक महत्वाचे आहेत. तसे सगळेच गीतेचे श्लोक महत्वाचे. तरी देखील काही श्लोक जर कळले तर बाकीचे श्लोक आपोआप कळतात. मुळात जाऊन अर्थ कळला की सगळ्या गीतेचा अर्थ लागतो. आणि हा अर्थ नुसता शब्दाच्या अंगाने नाही तर साधनेच्या अंगाने समजून घ्यायला लागतो, त्याशिवाय कळत नाही. यातल्या 13व्या श्लोकामध्ये महात्मानस्तुवाम पार्थ, महात्मे कसे असतात? दैवी प्रकृतीचा आश्रय केलेले महात्मे, दैवीं प्रकृतिमाश्रितः भजन्ति अनन्य मनसः, अनन्य मनसून मला भजतात. भूतादिम अव्ययम, मी भूतमात्राचा आदी आहे, अव्यय आहे असं जाणून मला भजतात. सामान्य माणसं भजतात ते अज्ञानानं भजतात. भजायचं म्हणजे काय, कुणाला भजायचं, तो परमात्मा कसा आहे, त्याचं स्वरूप काय आहे, मी कोण आहे, विश्व काय आहे, काही माहिती नसतं आणि आपण भजन भक्ती करत असतो. पण महात्मे जे भजतात, संत जे भजतात ते मात्र सर्व जाणून भजतात. आणि सर्व जाणणं किंवा भगवंताला जाणणं ह्याचा अर्थ आपणच ते होणं आहे. स्वयमेव परमात्मा व्हायचा आहे आणि त्याला भजायचं. सामान्याचा बोध, त्याचं भजन आणि उंच पातळीवर गेल्यानंतर एकरूप झाल्यानंतर होणारं भजन याच्यामध्ये महद अंतर आहे. आणि हजारातली नाही, लाखातली नाही, कोट्यावधी माणसांच्यातली बहुतेक जी भजनं होत असतात ती देहाच्या पातळीवर येऊन कर्मकांडाच्या अंगाने भक्ती होत असते. क्वचितच एखादा कोणी लक्षामध्ये कोणी एक पाहे आत्मानात्मविवेक असं म्हटलंय. किंवा असतेच्या महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पैली तरी विपाईला पावे. आस्था आहे भक्तीची म्हणून अनेक मंडळी भक्ती करताना दिसतात. आपण पाहतो हजारो मंडळी. असं काही कुठं कार्यक्रम आहे म्हटलं की हजारोच्या संख्येनं जमतात. पण त्यातलं कळलं कितीला असं जर विचारलं तर लक्षावधी माणसात, कोट्यावधी माणसात एखाद्यालाच कळलेलं असतं. आणि असा जो महात्मा तो स्वतः मी कोण आहे हे जाणतो, सर्व विश्व मीच कसा झालेलो आहे हेही जाणतो. असं सर्व ज्ञान झाल्यानंतर म्हणजे अहम ब्रह्मास्मी आणि सर्वम खलु इदं ब्रह्म हे सगळं जाणतो आणि पुन्हा देहभावावर येऊन बसतो. हे भजन कसं चालतं हे या श्लोकात सांगितलेलं आहे. श्लोक मोठा आहे, त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांचं विवरण हे खूप विस्तृत आहे. आपण थोडक्यात समजून घेऊया काय ते. सततं कीर्तयन्तो माम, सतत कीर्तन करणारे, त्याचा अर्थ नाम संकीर्तन करणारे. कुणाचं कीर्तन करतात, कुणाचं नाम घेतात? माम, भगवंत म्हणतात. माझं नाम संकीर्तन करतात. नाही तर आपलं करून करायचं आहे काय, आहे काय आपल्याजवळ की कुणी आपलं नाव घ्यावं? भगवंताचं नाम संकीर्तन करतात. आणि नाम संकीर्तन ह्याचा अर्थ देखील भगवंताचे गुण, त्याचं सामर्थ्य, त्याचं वैभव. तो सर्व गुण संपन्न आहे, सर्व समर्थ आहे, सर्व जगाचा चालक आहे. त्याच्या इच्छेनं सगळं जग चाललेलं आहे हे समजून घेतात. नुसतंच बोलत राहत नाहीत, नुसतंच नाम घेत राहत नाही. त्या नामाच्या पाठीमागं भगवंताचं स्वरूप ज्यांनी जाणलेलं आहे असे जे महात्मे असतात, सततं कीर्तयन्तो माम, हे माझं नाम संकीर्तन अखंडच करतात. सतत, त्याच्या पुढचा आणखीन एक शब्द आहे संतत.
स्वरूपानंदांचा अभंग आहे, संतत करी सोहम ज्ञान. संतत ह्याचा अर्थ किंवा सतत ह्याचा अर्थ तैल धाराव्रत. मध्येच नाम घेतलं मध्येच सोडून दिलं असं नाही आहे. अखंड तेलाची धार जशी मध्ये थांबत नाही, पडले की चालू राहत. एकही क्षण असा जात नाही की त्यांचं नाम विसरलेलं आहे. आपण म्हणावं नाम घ्यायचं तर काम कधी करायचं. ते नाम घेऊन घेऊन इतकं आतमध्ये मुरलेलं असतं की कामही होत असतं, नामही येत असतं. नाम घ्यायचं असं राहत नाही. आपण दरवेळेला श्वास घेताना चला आता श्वास घेऊया असं म्हणून श्वास घेत नाही. श्वास होत राहत, झोपलो तरी श्वास होत राहत. तसं त्या नामाशी त्यांची इतकी एकरूपता साधलेली असते की ते नाम येतच राहत. अमुक एका क्षणाला नाम नाही असं होत नाही. किंबहुना नारदाने म्हटल्याप्रमाणे तद विस्मरण आहे परम व्याकुलता. त्याचं जर क्षणभर विस्मरण झालं तर परम व्याकुलता येते. जसं श्वास जर थांबला तर आपली स्थिती होईल, तसं त्यांचं नाम थांबलं तर होईल. म्हणून सततं कीर्तयन्तो माम, जे अखंड माझं नामस्मरण करत असतात. यतन्तश्च, यतंत सततं कीर्तयन्तो भक्तीच्या अंगाने चाललेलं आहे. यतंत योगाच्या अंगाने आहे. म्हणजे काय करतात, योगाची जी साधना आहे त्याच्यामध्ये इंद्रिय आणि मन दोन्ही अंतर्मुख करायचे. इंद्रियांचं दमन करायचं आहे, मनाचं शमन करायचं आहे. म्हणून शम दम दोन्हीचा आधार घेऊन अंतर्मुख व्हायचं आहे. ध्यानाला बसायचं ह्याचा अर्थ आहे अंतर्मुख व्हायचं. नाम घ्यायचा ह्याचा अर्थ आहे अंतर्मुख व्हायचं आहे. आत्मचिंतन करायचं ह्याचा अर्थ देखील अंतर्मुख व्हायचं आहे. आपण सारखे बाहेर असतो, सारखे डोळे बाहेर, सगळी इंद्रिय बाहेरच आहेत, बहिर्मुख आहे. डोळ्यांनी पाहतोय, कानाने ऐकतोय, जिभेने खातोय ना तो बोलतोय. ही सगळी इंद्रिय आत वळवायचे आणि इंद्रिय आत वळवली की ती स्वरूपाच्या ठिकाणीच जातात असं म्हटलं. दुसरी त्याला ठिकाणच नाही, ते आत्म्याच्या ठिकाणीच जाऊन बसतात. मग अडचण काय आहे, ते आत वळत नाही ती अडचण आहे. ध्यानाला बसल्यासारखे दिसलो आपण, डोळे मिटलेले असले तरी विचार सुरू असतात, कान उघडे असतात, नाना प्रकारचे आवाज कानावर पडत असतात. झोपलो म्हणजे काय होतं, गाढ झोपलो म्हणजे आवाज असतात का नाही, असतात. मग काय होतं, ते मन आत वळलेलं असतं. त्यामुळे त्यावेळेला कुठलाही वास आवाज हे काही होत नाही. म्हणून या तऱ्हेनं ते आत वळवणं ज्याला जमलं आणि तो अभ्यास योगाच्या अंगाने करायचा आहे. ध्यान लागतं का नाही लागतं, लागतं. कसं, अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते. अभ्यास वैराग्याभ्याम, अभ्यास आणि वैराग्य तन्निरोधा. चित्ताचा निरोध जो करायचा आहे त्याचा अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यासाठी वैराग्य पाहिजे. आणि वैराग्य ह्याचा अर्थ देखील सर्व गोष्टींची अशाश्वतता लक्षात आलेली आहे. त्यामुळे आतूनच एक प्रकारची अलिप्तता आली आहे बाहेरच्या गोष्टींबद्दल. वैराग्य म्हणजे कपडे बदलून नाही, नुसतं आतूनच अलिप्त झाले, लक्षात आले एकूण स्वरूप काय विश्वाचं. म्हणजे यतंत हा याचा अर्थ योगाच्या अंगाने ही जी मंडळी आहेत ते माझ्याशी एकरूप होतात. भक्तीच्या अंगाने एकरूप व्हायचं आहे, योगाच्या अंगाने एकरूप व्हायचं आहे. आणि काय आहेत, दृढव्रता. हा त्यांचं व्रत कसं आहे, दृढ आहे. व्रत हा शब्द वापरलेला आहे. व्रत ह्याचाच अर्थ खरं म्हणजे एखादं व्रत घेतलं की ते सतत चालवायचं आहे. चातुर्मासात निरनाळी व्रत घेतात. तांदूळ सोडतं, कोणी गहू सोडतं, कोणी आणखं सोडतं. ते तसलं सोडून काय उपयोग नाही, पुन्हा खाणार आहोत आपण. व्रत जर करायचं असेल तर काम सोडला, क्रोध सोडला, मत्सर सोडला, असं काहीतरी व्रत करायला पाहिजे. हे खायचं सोडून काय होणार, काशीला गेले अमकं काही सोडून आले, काय उपयोग आहे, हे सोडा ना, मत्सर सोडा. सगळ्यात अवघड गोष्ट. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, संपतच नाही कधी.
ते कमी करा. आवश्यकता आहे का? आवश्यक देहाला जेवढं आहे तेवढं घेतल्यानंतर अनावश्यक गोष्टी ज्या आहेत त्या सोडणं म्हणजे त्याग आहे. खायचं सोडायला सांगितलेलं नाहीये. जो काही देहाला गरज आहे तेवढा आहार घ्यायचा आहे. जेवढी झोप आवश्यक आहे तेवढी घ्यायची आहे. पण झोपतच राहिले सारखे, चालणार नाही. खात म्हणजे खातच बसले सारखे, सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक, चालणार नाही. म्हणून हे सगळं मर्यादित करायचं आहे. आणि चित्त म्हणजे मन आत वळवायचं आहे. आणि म्हणून मनाचे देखील मन, चित्त, बुद्धी आणि अंतःकरण 4 कप्पे आहेत. अनेक विचार मनात येतात, त्याचं चिंतन झालं की ते चित्त बनतं. तिथून ते बुद्धीत जाऊन विचार बसतो आणि मग अंतःकरणात बसतो. आणि एखादं चांगलं आहे असं ठरलं की अंतःकरणात पक्क बसलं. एखादी व्यक्ती वाईट आहे असं ठरलं की किती ती चांगली असली तरी आपल्या अंतःकरणातून जात नाही. मग संत सांगतात ते सगळं बाहेरच ठेवा. हा गीता ज्ञानेश्वरीचे विचार आहेत ते अंतःकरणात ठेवा. चांगल्या जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या बुद्धीत अंतःकरणात ठेवा. बाकीच्या गोष्टी व्यवहारात बाहेरच्या बाहेर घालवायच्या. आपल्या घरी समजा सकाळपासून 10-20 माणसं आली तर सगळ्यांना आपण आतल्या खोलीपर्यंत नेत नाही. काय ना दारातच विचारतो काय पाहिजे म्हणून. एखादी असेल तर बाहेरच्या खोलीमध्ये, तिथून असेल तर दिवाणखान्यात. तसं कोणते विचार आतपर्यंत न्यायचे, कोणते बाहेरच्या बाहेर दवडायचे आहेत, त्याच्यासाठी सारासार विचार पाहिजे. आत्मानात्म विवेक पाहिजे. आणि तेवढेच चांगले विचार आत नेऊन ठेवायचे. आणि यतनतः याचा अर्थ योगाच्या अंगाने माझ्याशी एकरूप होतात. दृढ व्रती असतात. एकदा व्रत घेतलं, अमुक अमुक करायचं, ध्यानाला बसायचं ठरवलं. आज केलं, उद्या केलंच नाही. आज 2 तास बसलं, उद्या 10 मिनिटं बसलं, असं नाही चालणार. एकदा घेतलं की सतत चालू आहे, वर्षानुवर्ष. असं जे करतात ते संत होतात. आपण काहीच होत नाही. त्याचं कारण कुठलंच व्रत आधी घेत नाही. आणि घेतलं तर ते व्रत म्हणण्याजोगं नसतंच, कारण 3 दिवस देखील टिकत नाही. पण महात्मे मात्र व्रत घेताना विचारपूर्वक घेतात आणि एकदा जे घेतात ते सतत चालू ठेवतात. आणि तसा जर सतत चालू ठेवणारा असेल तर त्याच्या पाठीमागे भगवंत असतोच असतो. तर कुठल्याही चांगल्या कर्माच्या पाठीमागे भगवंत असतो. त्याचा पाठपुरावा करतो. त्याच्या अडचणी येणाऱ्या तो दूर करत असतो. दृढ व्रती पाहिजे. नमस्यंतश्च ही नमन भक्ती सांगितलेली आहे. नमस्कार करणं. नमस्कार करणं आपल्या वाटतं आपणही नमस्कार करतो, तसा इथं नाही आहे. तिथली जी नमन भक्ती सांगितलेली आहे ती बोधाच्या अंगाने आहे. नुसतं देहाने नमस्कार केला आणि उठला असं नाही आहे. त्या नमस्कारामध्ये मन आलेलं आहे. अंतःकरण पूर्वक केला जाणारा नमस्कार आहे. हा नमस्कार अंतःकरण पूर्वक करण्याचा प्रयत्न जो करतो त्याला साधक असं म्हटलेलं आहे. आणि संत जेव्हा नमन करतात तेव्हा ते सहजच बोधाने नमन करत असतात. आणि प्रत्येक ठिकाणी एक भगवंतच आहे असा बोध असल्यामुळे ते प्रत्येकाला मनोमन नमस्कार करत असतात. काही प्रत्यक्ष करतील, काही मनाने करतील. पण मुंगी माशीपासून नारायणच भरलेला आहे असा बोध असल्यामुळे ती व्यक्ती कशीही असो तिला ते नमन करत असतात. आणि सगळ्या गोष्टीनं काय होतं असं जे विचाराल ते आपलं अंतःकरण शुद्ध होत असतं, पवित्र होत असतं. सगळ्या ज्या गोष्टी करत असतो ते भगवंताला तुमच्याकडनं काही मिळवायचं नाही आहे. तो आपल्या ठिकाणी आनंदात आहे. ते सगळं जे करायचं आहे त्यांनी जो काय फायदा असेल तो आपला आहे, जीवाचा फायदा आहे. जीव शुद्ध शुद्ध होत जातो. देहाच्या क्रिया शुद्ध होतात, मनाच्या क्रिया शुद्ध होतात, बुद्धी शुद्ध होते, आग्रह होते.
आणि हे जसं आपल्यात परिवर्तन होतो तसं तसं तो जीव आता परमात्म्याशी एकरूप व्हायला समर्थ होतो, सहज एकरूप होतो. मीठ जसं पाण्यात विरघळतं, दगड टाकला तर काय उपयोग होत नाही. तसं जसं जसं साधनेने, सद्गुरूंच्या कृपेने, या सर्व साधनेने त्याच्यात फरक होत जातो, तसा तसा तो नराचा नारायण होतो. आणि एक दिवस आपण म्हणतो, अहो त्यांना मी पूर्वी पाहिलं होतं 5-25 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी, आणि आता काय फारच बदलले. म्हणजे वेगळ्या अंगाने बदलतात माणसं, पण ती ह्या अंगाने, ह्याचा अर्थ तो नराचा नारायण झाला. आता तो सामान्य मनुष्य राहिला नाही, तो सज्जन झाला, साधक झाला आणि संत झाला, आणि त्यात पुन्हा महात्मा झाला. संत होतो आणि त्याच्या पुन्हा वरचा असतो तो महात्मा होतो, जो स्वतःचाही उद्धार करतो, अनेकांचा उद्धार करतो, असा महात्मा झाला. ही जी वाटचाल आहे ही प्रत्येकाने स्वतःच करायची. उद्धरेत आत्मना आत्मानं. पण ती वाटचाल कळण्यासाठी गुरु पाहिजे. शाळा कॉलेजमध्ये शिकवायला कशाला कोण लागतं? पुस्तकं घेऊन नाही का अभ्यास करता येत? नाहीये, सांगावं लागतं कोणीतरी. औषधाच्या दुकानातून औषधे घेऊन आपल्याला उपचार करता येत नाहीत का? नाही येत, त्याला डॉक्टर लागतो मध्ये. तसा हा मार्ग सांगण्यासाठी, आणि नुसता सांगण्यासाठी नव्हे, सद्गुरूंच्या जवळ जी एक शक्ती असते, त्या शक्तीनं त्या साधकाला त्या मार्गावर स्थिर करणं, पुढं नेणं, हे काम सद्गुरू करत असतात. आणि तसं सामर्थ्य ज्यांच्या जवळ असतं त्याला सद्गुरू म्हणतात. तसे गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, पुष्कळ गुरु आहेत, परंतु एखादाच कोणीतरी सद्गुरू असतो, त्याच्याजवळ ते सामर्थ्य संप्रदायाकडून, सद्गुरूंकडून आलेलं असतं, आणि त्याच्यात ती प्रबोध शक्ती असते. मग शब्दज्ञाने पारंगतू, ब्रह्मानंदे डुल्लतू, आणि शिष्य प्रबोधिनी समर्थू, असा जो असेल त्याला सद्गुरू म्हटलेला. तो जे बोलतो त्याचे अनुभव असल्यामुळे तो शिष्याच्या अंतःकरणात ते शब्द जाऊन बसतात. स्वामीजी म्हणायचे, सद्गुरुवेदा झाले की ते अंतःकरणातच जाऊन बसतात. म्हणजे तुम्ही काढायचा प्रयत्न केलात तरी निघत नाहीत, सारखे तेच आपल्याला डोळ्यासमोर येत. ते काय सांगितलं त्याने आपल्याला, काय शब्द सांगितलं ते समोर दिसतात, त्यांचे शब्द आठवतात. ते देहाने असताना, देहाने नसताना, कोणत्याही वेळेला त्याच्यामध्ये ते सामर्थ्य असतं, आत रुजवण्याचं, प्रबोध करण्याचं. म्हणून नमस्संतश्च माम, पुन्हा म्हटलं बघा, माम ह्याचा अर्थ भगवंताला नमस्कार, याचा अर्थ सर्व प्राणीमात्राच्या ठिकाणी असलेल्या परमात्म्याच्या अंशाला नमस्कार. बाहेर त्याची प्रकृती रावणाची आहे का रामाची आहे माहित नाही, पण आहे तो आत तो आहे. वेडी वाकडी असेल, आपण लांब राहावं त्याच्यापासून, पण तो त्याच्या आत जो आहे तो परमात्माच आहे. नमस्संतश्च माम भक्त्या, प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. भक्त्या नमस्त, सगळ्या गोष्टी ज्या करायच्या त्या भक्तीनं करायच्या. भक्तीशिवाय जे काही केलं जातं ते नुसतंच कर्म, कर्मकांड असं म्हटलं जातं. पूजा करतायत, वर्षानुवर्ष पूजा करतायत, फरक काही पडत नाही. का नाही? भावच नाही. आमच्या घरात आलेले देव एवढे करायला लागतं त्याचं काहीतरी म्हणून करायचं. आता नवरात्र आलो, अहो ते आमच्या घरात करायला लागतं सगळं, म्हणजे झोक्यावर ठेवल्यासारखं करायचं आहे. असं असेल तर काही उपयोग नाही. त्या पूजेमध्ये जर भाव भक्ती नसेल काही उपयोग नाही. कोणतंही कर्म करताना त्या कर्मामध्ये जर प्रेम नसेल काही उपयोग नाही. काय आमच्या वाट्याला आलं, रांधावाडा गोष्टी करा, रोज रोज स्वयंपाक तोच तोच करायचा, असं करून ठेवला काही उपयोग नाही. काय जे कर्म तुम्ही कराल ते सगळं कर्म भक्तीनं झालं पाहिजे, भावाने झालं पाहिजे.
म्हणून नमस्यंतश्च मां भक्त्या नित्ययुक्ता. काय काय एक एक शब्द सांगितले तेव्हा एक एक शब्दाच्या पाठीमागे किती अर्थ आहे ते. नित्ययुक्ता, अखंड अनुसंधान ठेवलेलं आहे की तोच मी आहे. साम अखंड त्या अनुसंधानात राहून उपासते, उपासना करतात. जे काय काय गोष्टी आल्या बघा ह्याच्यात, सततं कीर्तयन्तो आलो, अखंड नामस्मरण करतात. आता नामस्मरणात देखील दोन प्रकार आहेत. एक उपांशु असं म्हटलेलं आहे आणि एक घोष असं म्हटलेलं आहे. उपांशु याचा अर्थ आपलं आपल्यालाच ऐकू येईल इतकं हळू नाम घेणं, आतून आलं पाहिजे नाम. इथून गळ्यातून नुसतं नाही, वाणीतून नुसतं नाही, आतून आपलं आपल्याला फक्त ऐकू येत आहे. आणि तसं नाम घेण्यामध्ये अंतरशक्ती जागृत होत असते. आणि त्याला जर सद्गुरूंची कृपा झालेली असेल, अनुग्रह झालेला असेल तर सांगता येत नाही कोण कसं नाम पकडतो. एक नाम घेतलं तरी तो ऊर्ध्वगामी जाऊन बसतो, एक नाम देखील पुरतं. त्यामुळे हे जे आहे हे सतत नाम घ्यायचं. आणि नाम घोष म्हणजे मोठ्या मोठ्या घोष आपण ऐकतो बाहेर देवळातनं ह्याच्यातनं चाललेले असतात. त्याचा परिणाम काय होतो, तर आजूबाजूचं वातावरण देखील पवित्र व्हायला मदत. आपल्या कानावर जसं पडतं तसं इतरांच्याही कानावर पडतं. वातावरण त्या तऱ्हेचं घरात निर्माण होतं. पण काही ना जर का त्या नामाचंच अगदी ॲलर्जी असेल मग आपल्या पुरतं घ्यावं. त्यांना ते जर म्हटले हे काय कटकट आहे असं जर वाटत असेल, दुर्दैव त्यांचं. पण असं जर वाटत असेल तसं सुद्धा का वाटतं विचार करायला लागतो. आपण जे काही करतो भक्ती म्हणून, उपासना म्हणून, त्याचा परिणाम जर आपल्या जीवनावर होत नसेल तर कुणाही विचारवंतांना वाटतं की हे काय करतंय, त्याच्यात काही फरक नाही. राग तसाच, लोभ तसाच, मोह तसाच. भक्ती करून करतात काय, नामाच्या माळा ओढतायत पण काही फरक पडत नाही. पूजा करतायत पण सगळ्यांच्याशी वागण्यामध्ये बदल होत नाहीये. असा जर होत नसेल तर वाटते की हे नकोच आम्हाला, आम्ही आहोत त्याच्यापेक्षा बरे आहोत. असं नाही आहे, फरक पडलाच पाहिजे. आणि जो जो पडत असेल तरच उपासना योग्य तऱ्हेने चालली असं समजावं. रोज स्वतःला तपासावं आपण कुठे आहोत, कालच्यापेक्षा आज काय आहे, आजच्यापेक्षा उद्या फरक काय पडला. सकाळी उठून काहीतरी व्रत मनाशी ठेवा की आज मी रागावणार नाही, ठरवावं. 7 दिवस बघावं न रागावतं होतंय का आपण, का क्षणाक्षणाला रागवतोय. आणि ते राग सुद्धा स्वार्थासाठी असतो, दुसऱ्याचं कल्याण व्हावं म्हणून नसतो. दुसऱ्याचं कल्याण व्हावं म्हणून जर तो राग असेल तर आधी रागवायचा आपल्याला अधिकार आहे का बघावं. कुणी उठून कोणावर जर रागवायला लागला तर म्हणे तुला काय करायचं माझ्याशी. त्या रागामध्ये त्या जीवाचं कल्याण व्हावं असं आपल्याला खरंच वाटून आपण रागावतोय की आपल्या स्वार्थाच्या आड तो राग येतो, हे सगळं बघायला पाहिजे. म्हणून इथं सतत नाम संकीर्तन करणं याचा अर्थ त्या नाम संकीर्तनाचा परिणाम दिसला पाहिजे. ही व्यक्ती नाम घेता घेता निरंकारी, निस्वार्थी, नित्यानंद रूप, निर्दंभ, निर्विभान अशी झाली पाहिजे. नाही तर मी नाम घेतो याचाच अहंकार पुन्हा छाती पुढे काढून, हो आम्ही ना रोज इतकं नाम घेतो, ते कुणाला सांगायचं आहे. परमेश्वर म्हणेल थँक्यू, घेतलं ना नाम, बरं केलं, ठीक आहे. हे नाम आपण आपल्यासाठी घेत असतो. पूजा घेता ती प्रतिमा अंगा येतो अंतरात्मा. परमेश्वराची पूजा आपण जेव्हा करतो तेव्हा अंतरात्मा प्रगट होत असतो. त्याला काय तुम्ही गंध लावलत काय, अक्षता लावल्यात काय, नाही लावल्यात, त्याला काय मिळवायचंय, तो आपल्या ठिकाणी आहेच. त्या सगळ्या कृतीनं आपलं अंतःकरण पवित्र व्हायला पाहिजे, शुद्ध व्हायला पाहिजे, हे सगळे विकार कमी व्हायला पाहिजे. दिवसेदिवस आपल्या लक्षात यायला पाहिजे की आपल्यात फरक पडतोय, आपण चांगले होतोय. म्हणून नामस्मरणाचा जो परिणाम आहे, जळतीला पापे असं म्हटलेलं आहे. पाप जळून गेली पाहिजेत. नाही तर इकडं पाप करतातच आहेत आणि नाम घेतातच आहेत, काय उपयोग आहे.
पाप करायची थांबली पाहिजेत आणि जी झाली ती नामाने जळाली पाहिजे. तो उपयोग आहे. पुन्हा होता कामा नये. तर दिवसभर पाप करायचं, संध्याकाळी देवापुढे जाऊन एकदा देवळात त्या पेटीत 4 पैसे टाकले की सकाळचं सगळं जे काही केलेलं असतं ब्लॅक मनी त्याचा व्हाईट मनी झाला, चालले मोकळे झाले. असं नाही होत. असं जर करायला तर देव म्हणतोय ठका, असं महाठक आहे तो. त्याला कळत नाही असं नाही. आणि तो आतच बसलाय तुमच्या, त्याला फसवता येत नाही काय. त्यामुळे सतत नाम संकीर्तन करण्याचा परिणाम तो दिसला पाहिजे. वाणी पवित्र झाली पाहिजे. त्या वाणीतून वेडावाकडा शब्द येताच कामा नये. चित्तातून वेडावाकडा विचार देखील कुणाबद्दल येता कामा नये. दुसऱ्याचं तळपट हो, त्याचा नाश हो, किंवा कुणाचं वाईट झालं म्हणजे मला जर आनंद वाटत असेल, अतिशय वाईट लक्षण आहे. दुसऱ्याच्या आनंदाने आपल्याला आनंद वाटला पाहिजे. दुसऱ्याच्या दुःखात आपण सहभागी झालं पाहिजे. तसं जर होत नसेल आणि दुसऱ्याच्या दुःखाने आपल्याला आनंद होत असेल तर प्रकृती अगदीच बिघडली असं समजावं. स्वतःच बघावं काय होत आहे ते. आणि बहुधा मनुष्य आत डोकवायला घाबरतो, पण आत बघितल्यावर लक्षात येतं की सगळं आपल्या जवळ आहे. आपण असंच करतो. स्पर्धा, विलक्षण, त्याला असं का, मला असं का, सुख. त्याच्या पोटी स्पर्धा म्हणजे खरं म्हणजे मत्सरच आहे. जर मत्सर म्हटलं म्हणजे बरा वाटत नाही शब्द, म्हणून कॉम्पिटिशन शब्द वापरतो. कॉम्पिटेटिव्ह सेन्स म्हणतो. सगळ्याचा अर्थ तोच आहे, मत्सरच आहे पुढे. आणि ह्या वेळा त्याला नंबरावर पार्सलिटी केली त्यांनी लावलं कुठेतरी आपला वशिला. तर बघीन पुढच्या वर्षी काय ते बघून घेईन. झालं, सुरू झालं त्याचं बघून घे. तू तुझं काम कर. अभ्यासात असो, खेळात असो, ज्या तुझ्या धंद्यात असो, उद्योगात असो, तुझं काम तू प्रामाणिकपणाने कर, भगवत अर्पण कर. पण त्यांच्या जीवनात बहुतेकांच्या भगवंताला स्थानच नसतं. सगळं माझं आहे, मी आहे करणारा, आणि मला त्याचं फळ मिळालं पाहिजे. मग चालू द्या रडा. सगळे मिळालं तरी रडतात पुन्हा. आणि हे महात्म्य असतात ते आहे ती तुके देवाचे, ऐसे वर्तने निश्चयाचे. ते म्हणतात सगळं भगवंताचं तर आहे. मग माझं काम जे आहे ते समोर आलेलं उत्तम तऱ्हेनं करायचं, बस. ते उत्तम व्हायला पाहिजे मात्र, कारण भगवंत बघतोय, सर्व बाजूनी बघतोय. म्हणजे सततं कीर्तयंतो, अखंड नामसंकीर्तन चाललेलं आहे. योगाच्या अंगाने उपासना चाललेली आहे. दृढ व्रत आहे, घेतलेलं आहे व्रत. आता ती घेतले व्रत नाही, आम्ही अंधतेने. व्रत घेताना विचार करा काय घेतलंय ते, आणि ते पुढे चालवलं पाहिजे वर्षानुवर्ष. ती जबाबदारी आपली आहे. म्हणतो 2 दिवस नाही होते असं असं झालं. सबब सांगतो तो साधक नव्हे, स्पष्ट म्हटलेलं आहे. कसली सबब असता कामा नये. हे करायचं ठरवलं म्हणजे ठरलं. का होत नाही? आपलाच आळस. आपणच आपल्या आड येतो. करायचं ठरवलं होत नाही म्हणजे काय, न व्हायला काय झालं? आजारपणाला, आजारपणात तर आणखीन साधना होते. आजारी पडल्यात ना, मग दुसरं काय करायचं आपल्याला? मग तर छान ध्यान, नाम, वाचन, चिंतन, बाहेरचे कामं नाही आहेत काही, जास्त साधना. त्याच्याऐवजी त्या आजारपणाचंच कौतुक येणारं जाणारं पुढे. ते असं झालं, ते तसं झालं. ते आता त्या देहाचा विचार किती करायचा? ठीक आहे, देहाला झालंय ना, असू दे ना. आणि ते आपल्या काही गोष्टी आपल्या कर्माने असतात, काही आपल्या प्रारब्धाने असतात, काही दुसऱ्याच्या चुकीमुळे असतात. कशामुळे का असे ना, आलंय ना आपल्या वाट्याला, मग ते शांतपणाने सोसायचं. एकांत मिळतो दुखण्यामध्ये. छान साधना करायची जास्तीत जास्त. प्रत्येक गोष्टीचा उपयोग कसा करून घ्यायचा हे तंत्र जर एकदा आत्मसात झालं तर कोणत्याही स्थितीत त्याला आनंदात राहता येतं. नाही तर गाडी आहे, घोडा आहे, फर्निचर आहे तरी रडतायत. सारखं काही ना काही कारण काढतात आणि रडतायत.
एकमेकाला भेटल्यावर चांगलं काय बोलत नाहीत, काय जे नाही आहे ते सांगत राहतात. ते सगळं बदललं पाहिजे. परमार्थाचा अर्थ नुसतं माळा ओढणं नव्हे, नुसतं ध्यान करणं नव्हे, ही दृष्टीच बदलली पाहिजे. दुःख सुख संसारात असणारच आहे, पण सारखं दुःखाचं उगाळ्यात बसायचं नाही. त्यात आनंदाच्या काय गोष्टी आहेत त्या बघायच्या आणि त्याचा पाठपुरावा करायचा. काही विचार यायला लागले वेडेवाकडे, सततं कीर्तयंतो, नामस्मरण चालू ठेव. राग आला, दुःख झालं, नामस्मरण करा, समजून घेऊन करा. त्या नामस्मरणाने ते विचार धुतले जातात, मन स्वच्छ होतं, पवित्र. मग नामस्मरण करायचं आहे, योगाची साधना करायची, दृढवृत्ती व्हायचं आहे, नमन करायचं आहे. नमन ही देखील साधनच आहे, मोठी साधन आहे. नवविधा भक्तीमध्ये शेवटची साधना आत्मनिवेदन. नमन ह्याचा अर्थ सर्वस्व एकरूप करणं. पात प्रणिपात, पात म्हणजे नुसतं पडणं. कनकदंडवत, सोन्याची काठी जशी हातातनं टाकली की खाली धाड दिशी पडते. तर नमस्कार करताना सुद्धा जरा कुठं काय खराब होणार नाही ना, कुणी बघणार नाही ना आपल्याला, असा हळूच विचार करून जेमतेम असा नमस्कार केला असं नाही. शरीरभाव लुटून द्यायचा एकदम. आणि प्रणिपात, प्रकर्षेण, वचन आणि प्रवचन, विशेषत्वाने जो केलेला नमस्कार आहे, भावासहित केलेला नमस्कार आहे, आपला अहंकार जावा म्हणून केलेला नमस्कार आहे. ज्याला नमस्कार करतो त्याच्या गुणांचं स्मरण करत त्याला नमस्कार करायचा आहे. त्या नमस्काराने आपल्यामध्ये लीनता येते. आणि परमार्थामध्ये जितकी नम्रता असेल तितकी त्याची साधना चांगली चालली असं समजावं, आणि जितका अहंकार असेल तितका तो परमार्थाच्या आड येतो असं समजावं. म्हणून अहंकार जाण्यासाठी देखील ही नमन भक्ती सांगितलेली. नमिता मानापमान गळाले थोडे म्हटले हो विज्ञानेश्वरांनी. आणि म्हणून अवचिता मीच झाले. मान अपमानाच्या कल्पना सगळ्या जातात, देहभान जातो, देहबुद्धी संपते. आणि अवचिता म्हणजे त्या जन्मात, त्या क्षणात नव्हे, ते मीच होऊन जातात, माझीच एक रूप होतात. स्वरूपानंदांचं बघितलं होतं, कुणी व्यक्ती आली की ती आईच्या ह्यांचाच नमस्कार केलेला असायचा. आणि बाकीचे नमस्कार कसे असतात, निवडणुकीला येतात बघा, झुंडच्या झुंड शिरते आतमध्ये. मताचं बघा तेवढं. ते जे आलेले असतात नमस्कार करा, तर नमस्कारामध्ये काही नसतं, स्वार्थ असतो फक्त. अशी नमन भक्ती नाहीये. श्रवणं कीर्तनम विष्णू स्मरणम अर्चनम वंदनम दास्यम पादसेवन मध्ये, आणि शेवटी आत्मनिवेदन भक्ती सांगितले. नमन करता 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 अहम वाचा चित्त अंग देऊनिया शरण रे ग, पूर्ण त्याच्याशी एकरूप होऊन जायचं, सगळं आपलं विसरायचं आहे. अशा तऱ्हेची नमन भक्ती आहे. त्याच्यावरती ओव्या काय म्हटल्यात ते बघूया आपण. तरी कीर्तनाचे आणि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. नामसंकीर्तन करता करता प्रायश्चित्त ज्यासाठी घ्यायचं ते संपूर्णच जातं. काही चुकलं असलं, पाप घडलं तर प्रायश्चित्त घ्यायचं, पण ह्याच्यातून पाप घडतच नाही आहे. पाप जे घडतं असतं ते स्वार्थापोटी घडतं, देहबुद्धीच्या पोटी पाप घडतं. देहबुद्धी इथं टाकून दिलेली असल्यामुळे हातून पाप घडतच नाहीये. त्या प्रायश्चित्त घेण्याचा प्रश्नच येत नाही. जे नामची नाही पापाचे ऐसे केले, या महात्म्यांच्या ठिकाणी पाप होतच नाही, घडतच नाही पाप. जे काय असेल ते पुण्यच, कारण ते स्वतः पाप पुण्याच्या पलीकडे जाऊन बसलेले असतात. म्हणजे मी इतकं पुण्य केलं असंही म्हणत नाहीत, माझ्याकडून पाप झालं असंही म्हणत नाहीत, त्याचं कारण पाप होतच नाही. आणि पुण्य केलं असं म्हणायला, मी पुण्य केलं, इथं मी शिल्लक राहत नाही, मग तेही काम नाही. यमदमा अवकळा आणली, यमदम
अहो आता मन आवरलं पाहिजे, इंद्रिय आवरलं पाहिजे, आवरलेलंच आहे. नायकने ते कानाची वाळी, जे ऐकायचं नाही ते कान ऐकतच नाही. न पाहणे ते दिठीची गाळी, जी गोष्ट पाहायची नाहीये दृष्टी जातच नाही. आवाजच्या ते टाळी जीभची गा, जे बोलायचं नाही ते जिभेवर येतच नाही. त्यामुळे सगळी इंद्रिय सहजच पवित्र झालेली आहेत, मनही पवित्र झाली आहे. त्यामुळे यम दम अवकळा आणली, त्याला वावच नाही ठेवला कुठं काय आवरायचं आहे म्हणून. तीर्थे ठायावरूनही उठविली, तीर्थक्षेत्राला जायचं पवित्र होण्यासाठी. हे स्वयमेव तीर्थस्थान होऊन राहतात, लोक त्यांच्या दर्शनाला येतात. मग त्या महात्म्याने कुठं जायचं आता तीर्थयात्रा करायला? लोक फिरत असतात तीर्थयात्रेच्या निमित्तानं, साईट सीइंग म्हणून इकडे फिर तिकडे फिर तिकडे फिरत असतात. का फिरतात असं विचारलं तर बसून काय करायचं कळत नाही, रजोगुण त्यांना बसू देत नाही, तो फिरवत राहतो. वास्तविक आपल्या उपासनेने आपणच तीर्थ बनायचं आहे की इतरांनी तिथं यावं त्या तीर्थस्थानाला. पण ह्यांच्या ठिकाणी तीर्थे ठायावरून उठवली, यमलोकींची खुंटली राहाट आगवी. यमू म्हणे काय यमावे, दोमू म्हणे कवणा ते दमावे. तीर्थे म्हणते काय खावे, दोष उखदासी नाही. तीर्थस्थान म्हणतात अहो त्याच्याकडे दोषच नाहीये काय, त्यामुळे कशाचा संयम करायचा, कुठली पाप जाळायची. अहो साक्षात पुण्य स्वरूप मूर्ती होऊन राहिलेली आहे. अशा परिस्थितीत बाकीच्यांचं काही कामच राहत नाही. ऐसे माझे नि नाम घोषे, माझं नामघोष करता करता काय करतात आणखी, नाहीची करती विश्वाची दुःखे. जे स्वतः तर पुण्य पवित्र तीर्थक्षेत्र होऊन राहतात, पण नाम घेता घेता विश्वाचं दुःख देखील हरण करण्याची ताकद त्यांच्यात असते. त्यांच्याकडे जर कोणी आलं, ते सांगत फिरत नाहीत सगळीकडे, पण जर त्यांच्याकडे कोणी आलं तर ते दुःख दूर करण्याचं सामर्थ्य त्यांच्यात असतं. दुःख दूर करण्यात ह्याचा अर्थ सुद्धा परिस्थिती ते बदलतात असं नव्हे, पण त्या परिस्थितीमध्ये आनंदाने कसं राहायचं ते शिकवतात. परिस्थिती ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार आलेली असते, पण त्याच परिस्थितीमध्ये कसं काही राहिलं असता, कसा बोध ठेवला असता आनंद घेता येईल हे शिकवत. आणि मग अवघे जगची महासुखे दुमदुमित भरले. सगळं जग जे आहे त्यांच्या भोवती येणारं महासुख आत्मसुख, आत्मसुखाने भरून जातात. ते म्हणतात अरे कसलं बाहेर काय बघतोस, आत आहे सुख तुझ्या, तू आत्मा आहेस, तू देह नाहीस, तू आत्मा आहेस हा बोध करून घे, म्हणजे तुझ्या लक्षात येईल सुखच सुख आहे, दुःख आहे कुठे. गोंदवलेकर महाराज म्हणत असत ना, थंडी आहे ना बंडी घाला ना, बाहेर थंडी असेल ना का, बाहेर पाऊस असेल ऊन असेल, तुम्ही तुमच्या घरात बसा ना. तसं स्वरूपाच्या ठिकाणी जाऊन बसा, तिथं दुःख नाहीच आहे मुळे, तिथं फक्त आनंद आहे, शांती, समाधान आहे, सुख आहे. आणखी काय करतात ते, पहाटे वीण पहावीत. सूर्य उगवला की पहाट होते. इथं म्हणतात ते की सूर्याची गरज नाही, त्यांच्या संगतीत सहज ज्ञानाचा प्रकाश पडतो. अमृत वीण जीववित, अमृताची गरज नाही, ते तुम्हाला अमर करून टाकतात. अमर करतात म्हणजे जीवाला देहापासून काढून आत्म्याचं स्वरूप दाखवतात, आणि आत्मरूप झाला की अमर झाला. किती सोपा आहे, पण अवघडून बसलाय, कारण आपल्याला तो आत्मा माहित नाही. ते देह सोडून तिथं कसं जाय, आणि देह सोडून म्हणजे देह टाकायचं नाही, देहात असतानाच ठिकाण बदलायचं. तर देहाला जो सेंटर केलेला आहे तो काढून आत्म्याला सेंटर करायचं. सोपा आहे का नाही खरं. म्हणजे देह दुःख ते सुख मानित जावे, आणि देह बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, बस एवढाच परमार्थ आहे. पण ते होत नाही. अमृत वीण जीववित, योगे वीण दावित कैवल्य डोळा. योग देखील सांगायला नको आपल्याला, नामस्मरणात रंगता 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 रंगून जातं. नामामध्ये देखील देहभान विसरण्याची ताकद आहे. ती भक्तीच्या अंगाने समाधी आहे, काही योगाच्या अंगाने आहे, काही कर्माच्या अंगाने आहे, काही ज्ञानाच्या अंगाने आहे.
शेवटी समाधी अवस्था कोणत्याही परिस्थितीत निघू शकते. समाधी म्हणजे गेल्यावर नव्हे, आधी समत्व बुद्धी ज्या ठिकाणी येते ती नाम घेता घेता देखील होऊ शकते. परी राया रंका पाड धरू नेणती सानया थोरा कडसणी करू. गरीब आहे का श्रीमंत आहे, लहान आहे का थोर आहे, असं काही नाही. एक सरे आनंदाचे आवारू होत जगा. त्याच्या सान्निध्यात जो कोणी जातो ना, बाहेरच्या गोष्टी बघतच बसत नाहीत. हा किती शिकला, त्याच्याजवळ काय आहे, खिशात किती पैसे आहेत, काही संबंधच नाही त्या गोष्टी. आनंदच आनंद. मग संतांच्या सान्निध्यात गेला की एका आनंदाखेरीज दुसरं काही नसतं. घेता आला पाहिजे, घेण्याची क्षमता आपल्यात आली पाहिजे. ती जर क्षमता नसेल तर संतांच्या आसपास राहून देखील काही उपयोग होत नाही. गणंग निर्माण होतं, तर त्यांना ते घ्यायचंच नसतं. त्यामुळे संतांच्या आसपास सुद्धा राहणारी मंडळी जी असतात किंवा संतांचे नातलग जे असतात, संतांचे आप्त नवती ते संत, ज्याला त्याचं घेता येतो, आनंदाचं ग्रहण ज्याला करता येतं, तोही आनंदात राहतो. काही एकादेनी वैकुंठा जावे, ती वैकुंठची केले आगवे. एखादा नाम घेत घेत वैकुंठाला जातो हे म्हणतात. अशा महात्म्याच्या ठिकाणी तिथंच वैकुंठ निर्माण होतं आणि सारी मंडळी त्या वैकुंठात येऊन आनंद रूप होतात. ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व. सगळं विश्व प्रकाशमय करून टाकतात नामाचं घोष करत असताना. आता उपमा द्यायची तर तेजे सूर्य तैसे सोज्वळ. त्याला सूर्याची उपमा देऊया का महात्म्याना असं जर म्हणाले तर तोही अस्तव आहे. सूर्य देखील अस्ताला जातो. महात्म्यांचं तसं नाही, सदा प्रकाशमान. चंद्र संपूर्ण, एखाद्या वेळ चंद्रही पूर्ण असतो पण फक्त पौर्णिमेच्या वेळेला. आणि हे जे असतात ते सदा पुरते, सदा पूर्ण असतात, ह्यांना काही कमी नाही. मेघ उदार, एक सारखा वर्षाव करत असतो, तरी ओसर आहे, केव्हा ना केव्हा तरी पाणी संपतं त्याच्यातलं, म्हणून त्याची उपमा देता येत नाही ह्यांना. पण हे कसे असतात, निशंकपणे सपाखरे पंचानन. पंचानन म्हटलेलं आहे त्यांना. वाघ सिंहासारखे असतं, म्हणजे तेवढं सामर्थ्य असतं, पण सपाखरे कृपा असते त्यांच्यावर. वाघ सिंहाजवळ कृपा नव्हे, ते हिंसर असतात सगळं. सामर्थ्य ते आहे पण कृपाळुता उदारता मात्र विलक्षण आहे त्यांच्याजवळ. म्हणजे समर्थपणे उदार असं म्हटलेलं आहे संतांना. नाही तर एखादा उदार असतो पण जवळ काही नसतं, एखाद्या जवळ सामर्थ्य असते पण उदार नसतं. सपाखरे पंचानन, जे आमचे वाचे पुढा भोजे नाम नाचत असे माझे. यांच्या वाणी पुढे नाम सारखं नाचत असतं. जे नाम घ्यायला जन्म सहस्र जावे लागतात, असा जो मी आहे त्याचं नाव जे आहे ते अखंड त्यांच्या जवळ असल्यामुळे मी देखील वैकुंठात राहत नाही, मी त्यांच्या जवळ राहतो. त्यामुळे परमेश्वराला जर शोधायचं असेल तर कुठं शोधावं, अशा महात्म्यांच्या तिथं जावं, तिथं त्यांचं दर्शन होत असतं. म्हणण्याच्या पुढे पुष्कळ वर्णन केलेलं आहे, सगळं एका दिवशी होणारं नाही आहे. परंतु अशा तऱ्हे नामस्मरण भक्ती नामसंकीर्तन केल्याने कुठं जाता येतं हे याच्यात सांगितलेलं आहे. पुढचा जो भाग आहे तो आपण पुढच्या वेळा बघूया. हरि ओम तत्सत. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृदकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी नारायण ज्ञानराज माऊली. हरी. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।